the section of writing skill, that is section number 3.1 summary writing. Okay, from your English textbook. This passage is not from your textbook, it is an unseen passage. तुम्हाला ही जी समरी रायटिंग दिलेली असते ती अनसीन पॅसेजमध्ये त्या पॅसेजमधून तुम्हाला राईट करायला सांगितलेली असते. थोडक्यात समरी रायटिंग म्हणजे काय, सारांश लेखन. ओके, सो व्हॉट इज मीन बाय समरी? अ समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ अ पीस such as a newspaper article, a lecture, a passage, a chapter or even a whole book. थोडक्यात आपण सांगू शकतो की समरी म्हणजे एखाद्या न्यूजपेपरचा, एखाद्या लेखाचा, एखाद्या पॅसेजचा, एखाद्या प्रकरणाचा किंवा पूर्ण पुस्तकाचा आपल्या शब्दात थोडक्यात काढलेला सारांश म्हणजे समरी होय. ओके, वी कॅन से दॅट टू समराइज means to put the information in chronological order, or a written summary means the type of summary that consists of a paragraph to express the main idea. Okay, now let us see the information about summary writing. Summary writing, brevity is the soul of wit, is one of the countless maxims coined by William Shakespeare. विल्यम शेक्सपियरने असं म्हटलेलं आहे की ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट. विल्यम शेक्सपियरने या वचनाचा शोध लावलेला आहे आणि हे वचन जगातील अनेक वचनांपैकी एक आहे. ओके, इट इज रिलिव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. हे बोलणे व लिहिणे या दोन्हीशीही संबंधित आहे. ब्रेविटी और कन्सिशन इज द कटिंग आउट ऑफ नेसेसरी वर्ड्स वाइल कन्वेइंग ॲन आयडिया. इथे संक्षिप्तता हे आपली कल्पना, इथे कन्सिशन मीन्स संक्षिप्तता हे आपली कल्पना दुसऱ्यांना कळावी यासाठी अनावश्यक शब्द कट करून, म्हणजे अनावश्यक शब्द वगळून ते वेगळे करून, म्हणजे ते काढून टाकायचे, म्हणजेच ब्रीविटी किंवा कन्सिशन होय. इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. यामुळे काय होतं, अतिरेकी किंवा अनावश्यक गोष्टी काढून महत्त्वाची माहिती न वगळता संप्रेषणात वाढ होते. म्हणजे अनावश्यक माहिती आहे ती यामध्ये कट केली जाते व त्यामुळे काय होतं, जे संप्रेषण आहे त्यामध्ये वाढ होते. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. समरी रायटिंग हा एक असा प्रकार आहे की ज्याचे वर्णन लिखाणाचे प्राथमिक व पायाभूत तत्व म्हणून केले जाते. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज अ रिक्विसाइट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स. भाषिक कौशल्याच्या विकासासाठी काय आवश्यक आहे, तर जे आवश्यक आहे तेच बोला व ज्याची गरज आहे ते लिहा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे तेच बोलायला हवं आणि तेच यामध्ये लिहायला हवं. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन्स. लिखाणात व्यक्त होण्यासाठी संक्षिप्त व थोडक्यात लिहिणं महत्त्वाचं आहे. यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेच लिहिलं जातं आणि ते थोडक्यात लिहिलं जातं. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉइंट्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. लिहिलेल्या नोंदींचे महत्त्वाच्या मुद्द्यांना संक्षेपाने लिहिणे यालाच सारांश लेखन कौशल्य असे म्हणतात. ओके, आणि हे कौशल्य फक्त प्रॅक्टिसने विकसित केले जाते, यासाठी सरावाची खूप आवश्यकता असते.
समरायझिंग हॅज अ डेफिनाइट पर्पज. समरायझिंग हा एक निश्चित असा हेतू आहे. The purpose of a summary is to give the reader a clear objective picture of the original text. सारांशाचा उद्देश हा वाचकाला स्पष्ट त्याचबरोबर ओरिजिनल टेक्स्टचे जे वस्तुनिष्ठ चित्र आहे ते दर्शवणारा आहे किंवा ते दर्शवणे असा याचा उद्देश आहे. Most importantly, the summary rests only the main points of a text or a lecture without giving examples or details such as dates, numbers or statistics. अगदी महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय सांगू शकतो आपण की सारांश टेक्स्ट किंवा लेक्चरमधील महत्त्वाचे पॉइंट दर्शवते. त्याचप्रमाणे ते कोणतेही उदाहरण, डिटेल किंवा तपशील जसे की त्यामध्ये तारखा, आकडेवारी, क्रमांक, संख्या त्याचबरोबर सांख्यिकी याबद्दल ते दाखवत नाही. नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत? डूज ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करत असताना काय करायला पाहिजे ते काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, सो डूज ऑफ समरी रायटिंग. फर्स्ट पॉइंट इज रीड अँड रीड द पॅसेज. फर्स्ट पॉइंट काय दिलेला आहे? रीड अँड रीड द पॅसेज. दिलेला पॅसेज पुन्हा पुन्हा वाचायचा आहे, तो पुन्हा पुन्हा रीड करायचा आहे. सेकंड पॉइंट इज अंडरस्टँड. जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे. थर्ड पॉइंट इज रीड द इन्स्ट्रक्शन्स. सूचना वाचायच्या आहेत. फोर्थ पॉइंट इज फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. तुम्हाला नक्की काय समराईज करायचं आहे, तुम्हाला नक्की कोणतं सारांश लेखन करायचं आहे, कोणत्या पॉईंटचं सारांश लेखन करायचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. वारंवार प्रश्न विचारून जी मेन आयडिया आहे, महत्त्वाची कल्पना आहे ती त्या समराईज करताना शोधायची आहे, ती त्या पॅराग्राफमध्ये शोधायची आहे. नेक्स्ट इज फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. तुमचे स्वतःचे छोटे छोटे सेंटेन्सेस बनवायचे आहेत सारांश लेखन करत असताना. नेक्स्ट कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. लिंकर्स मीन्स जोडणी करणारे. इथे जोडणी करणारे जे दुवे आहेत म्हणजे जोडणी करणारे जे शब्द आहेत ते शब्द एकत्र करून आपल्याला त्या शब्दांचा पूर्णपणे सेंटेन्स तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बर्ड्स, सो, अँड, ॲज, इटीसी. नेक्स्ट पॉइंट इज रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. महत्त्वाच्या वाक्यामधून निरर्थक शब्द किंवा वाक्य काढून टाकायचे आहेत. जे निरर्थक शब्द आहेत म्हणजे जे आपल्याला युजफुल नाही आहेत, अनावश्यक आहेत, ते रिमूव्ह करायचे, काढून टाकायचे आहेत त्याच्यामधून ते. नेक्स्ट ओमिट डिटेल्स. ओमिट डिटेल्स मीन्स तपशील, डिटेल्स त्यामधून वगळायचे आहेत म्हणजे त्यामधून काढून टाकायचे आहेत. अँड लास्ट पॉईंट इज अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. तुमचं स्वतःचं अर्थनिरूपण किंवा तुमचं स्वतःचं भाष्य किंवा मत टाळायचं आहे. यामध्ये तुमची लँग्वेज यूज करायची नाही. तुमचं स्वतःचं अर्थनिरूपण आणि तुमचं स्वतःचं भाष्य किंवा मत हे वगळायचं आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे? जे आपण आता हे पॉईंट्स बघितले ते कोणते पॉईंट होते? डूज ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करत असताना काय करावं लागेल ते पॉईंट्स आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे डोंट्स ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करत असताना म्हणजे सारांश लेखन करत असताना हे करू नये. ओके,
So first point is don'ts of summary writing. First, include. Don't include means समरी रायटिंग करत असताना त्यामध्ये काही इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करू नका. स्वतःचं ते ओन आहे ते इन्क्लूड करायचं नाही. जे त्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे त्या पॅसेजमध्येच पॉईंट्स आपण इन्क्लूड करायचे आहेत. स्वतःचं यामध्ये काही इन्क्लुडेशन करायचं नाही. नेक्स्ट इज डोंट इन्क्लूड. काही त्यामधून काढू नका, वगळू नका. जे पॅसेज आहे त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते घ्यायला हवेत आपल्याला समरी रायटिंग करत असताना. त्यामुळे इथे काय सांगितलं आहे, डोंट इन्क्लूड म्हणजे त्यातून काही काढू नका, वगळू नका. थर्ड पॉईंट इज ॲड. डोंट ॲड. आणखीन काही त्यामध्ये समाविष्ट करू नका. जे आहे तेच समाविष्ट करा, आणखीन वेगळं काही त्याच्यामध्ये ॲड करू नका. फोर्थ पॉईंट इज कमेंट. डोंट कमेंट. स्वतःच्या कमेंट त्यात टाकू नका. कमेंट मीन्स भाष्य करणे. स्वतःच्या कमेंट्स त्यामध्ये टाकू नका समरी रायटिंग करत असताना. अँड लास्ट फिफ्थ पॉईंट इज गिव्ह एक्झाम्पल्स. डोंट गिव्ह एक्झाम्पल्स. समरी रायटिंग करत असताना त्यामध्ये उदाहरण टाकू नये. त्यामुळे काय होतं, समरी रायटिंग ही वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या पद्धतीने जाते. त्यामुळे त्याचा मिनिंग वेगळा होत जातो. त्यामुळे इथे आपल्याला उदाहरणं टाकायची नाही आहेत. डोंट गिव्ह एक्झाम्पल्स. उदाहरणं लिहायची नाही आहेत त्यामध्ये. ओके. So next, now see the steps of summary writing which are given in your textbooks. Use the following steps for summary writing. Step first is read the article twice. तुम्हाला दिलेला जो लेख आहे, जो पॅसेज आहे तो 2 वेळा रीड करायचा आहे, 2 वेळा वाचायचा आहे. स्टेप नंबर सेकंड इज आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. लिखाणाच्या संदर्भात प्रश्न विचारायचे आहेत. स्टेप नंबर 3 इज आयडेंटिफाय द मेन आयडिया. महत्त्वाची कल्पना ओळखा. स्टेप नंबर 4 राईट द फर्स्ट ड्राफ्ट. ड्राफ्ट मीन्स मसुदा. पहिला मसुदा तयार करा. स्टेप नंबर 5 रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. तुमचा पहिला मसुदा हा त्या सुधारणा करा आणि त्याला एडिट करा म्हणजे संपादित करा त्याला. अँड लास्ट स्टेप 6 इज राईट द फायनल ड्राफ्ट. आणि त्यानंतर अंतिम मसुदा लिहायचा आहे. अंतिम मसुदा लिहिल्यानंतर समरी कंप्लीट होते, समरी आपली तयार होते. ओके. In this book, you have been given a passage and a summary of that passage has been prepared. Read it carefully and practice writing it. Okay? या पुस्तकात तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे व त्या पॅसेजची समरी तयार करून दिलेली आहे तुमच्यासाठी. तर ती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे व त्याचा सराव करायचा आहे. ओके. When creating a summary from these given steps, first you have to write the appropriate title and then you have to write the summary in one passage. अशा प्रकारे याच्यात मी तुम्हाला स्टेप्स समजावून सांगितलेले आहेत. त्या स्टेप्सवरून समरी तयार करायची आहे आणि सुरुवातीला त्याला योग्य टायटल द्यायचं आहे, त्याला योग्य ते शीर्षक द्यायचं आहे आणि या पॅराग्राफमध्ये फक्त एकाच पॅराग्राफमध्ये ही समरी लिहिली जाते. राईट द समरी इन वन पॅसेज. फक्त एका पॅराग्राफमध्ये समरी राईट करायची असते. ओके. आय होप यू विल हॅव नो प्रॉब्लेम इन रायटिंग द समरी ऑफ एनी अनसीन पॅसेज. ओके. थँक यू.